सर्वम नास्ति. हा झाला 2 श्लोक राहिले, 3च. दृश्यम नास्ति, दृश्य नाही. इति बोधेने, या बोधाच्याद्वारे मनसहा दृश्य मार्जनम संपन्नम चेत. असं जर केलं तर मग सगळंच विसरून जाईन. आता तर अवघड झालं. मनसहा दृश्य मार्जनम संपन्नम चेत. मनाचं जेव्हा शोधन केलं, काय शोधन केलं की मनाच्या ठिकाणी संपूर्ण दृश्य नाही असं शोधन केलं असता. इति चेत परानिर्वाण निवृत्ती ही उत्पन्न. हा जी काही परानाम श्रेष्ठ स्थिती आहे, निर्वाणम निवृत्ती ही उत्पन्न. हा जी काही परम निर्वाण निवृत्ती आहे ती संपन्न होते, नाम प्राप्त होते. नेह नानास्ति किंचन इत्यादी श्रुत्या अद्वितीय ब्रह्मातिरिक्त जगत अभाव ज्ञानेन मनसहा सकाशात दृश्य निवारणम संपन्नम यदि तरी निरतिशयम मोक्षसुखम निष्पन्नम इति जानीयात इत्यर्थ. नेह नानास्ति किंचन, इह किंचन न अस्ति, या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंचन न अस्ति इत्यादी श्रुतीच्याद्वारे अद्वितीय ब्रह्मातिरिक्त जगत अभाव ज्ञानेन, अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा अभाव सांगून त्या ज्ञानाच्याद्वारे मनसहा सकाशात दृश्य निवारणम संपन्नम यदि, मनसहा सकाशात, आणि त्या मनाचं एकदा का मार्जन केलं, शोधन केलं असता, दृश्य निवारणम संपन्नम यदि, त्या दृश्य हे नाहीच, काय आहे संपूर्ण ब्रह्मच आहे असे एकदा जेव्हा ज्ञान होईल, यदि तरीही निरतिशयम मोक्षसुखम निष्पन्नम इति नाम जानीयात इत्यर्थ. तर मग निरतिशय जे मोक्षसुख आहे ते निष्पन्नम नाम संपन्न नाम प्राप्तम अनुभवम इति जानीयात नाम अनुभवात, असं त्याचा अनुभव घ्यावा इत्यर्थ. विचारित मलम शास्त्रम चिरमुद्ग्राहितं मिथः संत्यक्त वासनान् मौनात् धृते नास्त्युत्तमं पदं विचारितमलं शास्त्रं चिरमुद्ग्राहितं मिथः संत्यक्त वासनान् मौनात् धृते नास्त्युत्तमं पदं. संत्यक्त वासनात् मौनात् धृते उत्तमं पदं न अस्ति. शास्त्रम अलम विचारितम मिथः चिरम उद्ग्राहितम. शास्त्रम अलम विचारितम, आता शास्त्राचा विचार पर्याप्त आहे, पुष्कळ विचार केला, आणि मग मिथम चिरम उद्ग्राहितम, मिथम नाम हे जे काय गुरु शिष्याचं द्वैत आहे, युगल आहे, त्याच्याद्वारे चिरम उद्ग्राहितम पुन्हा विचार केला परस्परामध्ये, आणि त्या संवादाच्याद्वारे चिरम प्रत्यायितम त्याच आत्मस्वरूपाचा तच्चिंतनम तत्कथनम एकमेकामध्ये परस्पर जो ब्रह्माभ्यास आहे तो केला असता त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ अनुभूती, यथार्थ सुखाची अनुभूती येते. आणि मग संत्यक्त वासनात मौनात ऋते उत्तमम पदम न असते, आणि मग ते जोपर्यंत व्याख्यान चालू आहे तोपर्यंत त्या सुखाची प्राप्ती नाही. पण गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया, या स्थितीमध्ये आल्या असता संत्यक्त वासनात सम्यक वासनेचा त्याग केला असता जे काही मौन शिस्त अवशिष्ट राहतं त्या मौनामध्ये ऋते उत्तमम पदम न असते, त्या मौना वाचून उत्तम आणखी कोणतं पद अवशिष्ट नाही इत्यर्थ. ते पद नाहीत का, ते सर्वात श्रेष्ठ पद आहे. किंच अद्वैत शास्त्रम, हे जे काय अद्वैत शास्त्र आहे त्याचा पुष्कळ विचार केला, अत्यर्थम विचारितम अतिशय विचार केला असता, तथा त्याप्रमाणे तथा परस्परम गुरु शिष्यादी संवादाद्वारा चिरकालम प्रत्यायितम च. तथा परस्परम म्हणजे गुरु शिष्य किंवा शिष्य शिष्यामध्ये परस्पर संवादाद्वारा संवादाच्याद्वारे चिरकालम प्रत्यायितम च, पुष्कळ काळ विचार केला असता, त्या सुखाचा अनुभव घेतला असता. एवं कृत्वा किम निश्चितम इत्यतः, असं केलं असता काय निश्चय होईल, सांगतात की सम्यक परित्यक्त कामादी वासनात मनसहा नाम तुष्णी भावात ऋते नाम अधिका पुरुषार्था न अस्ति इति निश्चितम इत्यर्थ. सम्यक परित्यक्त कामादी वासनात, सम्यक नाम यथार्थ ज्या कामनादिकांचा त्याग केला असता मनसा तुष्णी भावात, मन काय होतं तुष्णी स्थितीला प्राप्त होतं, आणि मग त्या तुष्णी स्थिती मनापेक्षा ऋते नाम अधिका पुरुषार्थ न असती, त्या तुष्णीम स्थितीपेक्षा वेगळा अधिक पुरुषार्थ कोणता नाही, तीच काय परमोच्च स्थिती आहे. सा काष्टा सा परागती इति निश्चितम इत्यर्थ. असा काय होतो, निश्चय होतो. एवं निवृत्तिकस्य चित्तस्य प्रारब्ध कर्मणा विक्षेपे सती तत्प्रतिकार उपायः कहा इति अपेक्षायाम अहम. आता पुन्हा शंका केली की एवं निवृत्तिकस्य चित्तस्य प्रारब्ध कर्मणा विक्षेपे सती, असं जे काही निवृत्तिक मन आहे ते मन प्रारब्ध कर्मणा विक्षेपे सती, प्रारब्ध कर्माचा विक्षेप झाला असता ते काय होईल, चंचल होईल. मग तत्प्रतिकार उपाय कहा, त्या चंचल झालेल्या चित्ताचा
प्रतिकाराचा उपाय काय आहे, त्याला पुन्हा निवृत्त करण्याचा उपाय काय, असं जर कोणाच्या मनामध्ये शंका आली तर तत्प्रतिकार उपाय कहा इति आशंक्य तद अपेक्षायाम आह. जर कोणाला अपेक्षा उत्पन्न झाली तर सांगतात विक्षिप्यते कदाचित धीहि क्षिप्यते कदाचित धीहि कर्मणा भोगदायिना पुनः समाहिता सा स्यात् पुनः समाहिता सा स्यात् तदैवाभ्यास पाठवात् विक्षिप्यते कदाचित धीहि कर्मणा भोगदायिना पुनः समाहिता सा स्यात् तदैवाभ्यास पाठवात्. भोगदायिना कर्मणाधिहि कदाचित विक्षिप्यते तदा सा अभ्यास पाठवात पुन्हा समाहिता अशात. भोगदायिना कर्मणाधिहि भोगप्रद असलेले जे काही प्रारब्ध कर्म आहे त्याच्याद्वारे धीही कदाचित विक्षिप्यते, जर बुद्धी कदाचित विक्षिप्त झाली तर तदा सा अभ्यास पाठवात पुन्हा समाहिता अशात. तर ती बुद्धी अभ्यास पाठवाच्याद्वारे पुन्हा काय करावी, समाहिता करावी, एकाग्र करावी इत्यर्थ. भोगप्रदेन नाम प्रारब्ध कर्मणा बुद्धी कदाचित विक्षिप्यते चेत तरी सा बुद्धी अभ्यास दार्ढ्यात तदा एव पुन्हा अपि समाहिता अशात इत्यर्थ. भोगप्रद जे काही प्रारब्ध कर्म आहे त्या प्रारब्ध कर्माच्याद्वारे बुद्धी कदाचित विक्षिप्यते, जर बुद्धी विक्षिप्त झाली चेत असं जर झालं तर तरी सा बुद्धी अभ्यास दार्ढ्यात नाम अभ्यास पाठवात तदा एव पुन्हा अपि समाहिता, पुन्हा काय करावी, एकाग्र करावी. आणि अशी एकाग्र नाम समाहिता बुद्धी समाहिता शात अशी बुद्धी झाली असता काय होईल, पुन्हा चंचल असलं चित्त काय होईल, पुन्हा एकाग्र होईल इत्यर्थ. सदा चित्त विक्षेपरहितस्य ब्रह्मवित्वम अपि औपचारिकम इत्याह. सदा चित्त विक्षेपरहितस्य त्याच्या ठिकाणी सदा चित्ताच्या विक्षेपराहित्य आहे असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी ब्रह्मवित्वम अपि औपचारिकम, त्याला ब्रह्मवेत्ता म्हणणं हे सुद्धा काय आहे, औपचारिक आहे. हे कसं पुढच्या श्लोकाच्या द्वारे सांगतात. विक्षेपो यस्य नास्त्यस्य ब्रह्मवित्वं न मन्यते ब्रह्मैवायमिति प्राहुर् पारदर्शिनः मुनयः पारदर्शिनः. विक्षेपो यस्य नास्त्यस्य ब्रह्मवित्वं न मन्यते ब्रह्मैवायमिति प्राहुर्मुनयः पारदर्शिनः. यस्य विक्षेपः न अस्ति अस्य ब्रह्मवित्वं न मन्यते पारदर्शनः मुनयः अयं ब्रह्म एव इति प्राहुः. यस्य विक्षेपः नसते, ज्याला विक्षेप नाही, अस्य ब्रह्मवित्वं न मन्यते, त्याला ब्रह्मवेत्ता सुद्धा म्हणत नाही. पारदर्शिनः मुनयः, कोण म्हणत नाही पण पारदर्शी मुनी म्हणत नाही. पारम द्रष्टुम शीलम येषाम ते, असं ज्यांचं शील आहे असे जे मुनी आहेत पारदर्शी. अयम त्याला ब्रह्मवेत्ता म्हणत नाही, तर मग काय म्हणतात, अयम ब्रह्म एव, तो काय आहे, ब्रह्मच आहे इति अप्राहु असं म्हणतात. पारदर्शनाना वेदांत पारग आहेत. तर वेदांतामध्ये जे पारग आहेत ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्या तत्वाचा असे जे तत्ववेत्य पुरुष आहेत ते. अत्रापि वशिष्ठ वाक्य उदाहरती, याच्याबद्दल सुद्धा की तत्ववेत्य पुरुष त्याला ब्रह्मच म्हणतात याच्याबद्दल वशिष्ठ गीतेतील प्रमाण सांगतात. दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः यस्तिष्ठति स तु ब्रह्मन् ब्रह्मन् ब्रह्मवित् स्वयं दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः यस्तिष्ठति स तु ब्रह्मन् ब्रह्मवित् स्वयं. यः दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः तिष्ठति सः तु ब्रह्मन् स्वयं ब्रह्मवित्न. ह्या दर्शनादर्शने हित्वा, असा जो तत्ववेत्ता पुरुष आहे. दर्शन म्हणजे ज्ञान आणि अदर्शन म्हणजे अज्ञान. हित्वा या दोघांच्याही त्याग करून स्वयं केवल रूपतः तिष्ठते, जो स्वयं आत्मरूपाने स्थित असतो, विद्यमान असतो. सहा तू ब्रह्मन स्वयं ब्रह्मयो, हे ब्रह्मन सहा तू स्वयं ब्रह्म. स्वयं ब्रह्म हे ऋषी, हे ब्रह्मन सहा स्वयं ब्रह्म, तो काय आहे, स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मवित्न, तो ब्रह्मवेत्ता नाही तर तो काय आहे, स्वयं ब्रह्म एव होते. आता तुम्ही जरी मांडवलेली पण माझं इकडे सगळं पाणी झालेलं आहे. आता काय होतंय, तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. आता ते इथे बसत नाही पण सांगतो काय होतंय ते. काय होतंय, आता आपल्याला तिथं संस्थेमध्ये माहिती की संदीपान मारल्याने एकदा का ते जय श्रीराम वाजवलं की पुढे जरी त्यांनी 5 मिनिटं जरी वाढून दिली तरी पण काय सांगावं. तिथे आमचे गुरुबंधू सांगतात,
आता इथे या ठिकाणी जो घाम येतो सगळ्या अंगामधून सगळा घाम येतो, पण तो घाम कुठे येत नाही हे सांगता येत नाही, म्हणजे सर्वांगाला घाम येतो. आता हे सगळं झालं, वेळेत झालं, पण पहिलं घड्याळ दाखवल्यामुळे सगळं विसरून गेलं ना. पण सगळं जरी विसरून गेलं तरी पण स्वस्वरूपे आठव आणि नाठव विकल्पो नास्ती, आणि म्हणून त्या स्वरूपाच्या ठिकाणी आठवही नाही विसरही नाही, आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, काही नाही, आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण निमज्जन करायचं. आणि हेच वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला सांगितलेलं आहे की यहा ब्रह्म जानामी न जानामी इति व्यवहारद्वयं परित्यज्य स्वयं अद्वितीय चैतन्य मात्र रूपेण अवतिष्ठते सहा स्वयं ब्रह्म एव न ब्रह्मवित इत्यर्थः. यहा ब्रह्म जानामी, जो मी ब्रह्म जाणतो, न जानामी इति, आणि मी ब्रह्म जाणत नाही, इति व्यवहारद्वयं परित्यज्य, या दोन्ही व्यवहाराचा जो त्याग करतो, आणि स्वयं अद्वितीय चैतन्य मात्र रूपेण अवतिष्ठते, जो स्वतः केवळ आत्मस्वरूप रूपाने राहतो. मी ज्या ठिकाणी थांबलो त्या स्वरूपा ठिकाणी तसा जो राहतो, ज्या ठिकाणी न बोलायचं काय घेतील अशी जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जो राहतो, सहा स्वयं ब्रह्म येव, तो काय असतो, स्वतःच ब्रह्म असतो. न ब्रह्मविद, तो ब्रह्मवेत्ता नाही, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती इत्यर्थ. सकल द्वैत विवेचनम उपसंहरती. आता हे जे काय सकल द्वैत आहे, ईशद्वैत आणि जीवद्वैत, या संपूर्ण द्वैताचा जो काय आहे विवेचन केलं, त्या विवेचनाचा उपसंहार या श्लोकाद्वारे करतात. जीवनमुक्ते पराकाष्ठा जीवद्वैत विवर्जनात् लभ्यते सावतोत्रेद मीशद्वैतात् विवेचितम् जीवन्मुक्ते पराकाष्ठा जीवद्वैत विवर्जनात् लभ्यते सावतोत्रेद मीशद्वैतात् विवेचितम्. असौ जीवनमुक्ते हे पराकाष्ठा जीवद्वैत विवर्जनात लभ्यते अतः अत्र इदम ईशद्वैतात विवेचितम. आता या ठिकाणी सगळं सार सांगतो की द्वैत दोन प्रकारचं आहे, ईशद्वैत आणि जीवद्वैत. ईशद्वैत बंधनाला कारण नाही, पण जीवद्वैत आहे मानसद्वैत, ते बंधनाला कारण आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय आणि अशास्त्रीय. शास्त्रीय द्वैताचा त्याग ज्ञान झाल्यानंतर करावं, फलालविव धान्यार्थी त्याच्यात ग्रंथम अशेषता. पण जे अशास्त्रीय द्वैत आहे त्याचा बोधाच्या पूर्वीही त्याग करावा आणि बोधाच्या नंतरही त्याग करावा. आणि असं केलं असता असो जीवनमुक्ती हे पराकाष्ठा, हीच जीवनमुक्तीची पराकाष्ठा आहे. कोणती? जे अशास्त्रीय द्वैत आहे त्याचा बोध होण्याच्या पूर्वी आणि बोध झाल्यानंतरही त्याचा त्याग करावा. जीवद्वैत वर्जनात लभ्यते. आणि ही जी काही जीवनमुक्तीची पराकाष्ठा आहे, सहा काष्ठा सहा परागत गती, ही केव्हा प्राप्त होते? जीवद्वैत विवर्जनात. जीवद्वैताचा विवर्जन केला असता, निवारण केला असता, पण कुत्र ईशद्वैतात विवर्जनात. ईशद्वैतापासून त्याचे विवेचन केलं असता ती प्राप्त होते. आता हा अत्र, आणि म्हणूनच अत्र इदम न इदम नाम, हे जे काही जीवद्वैत आहे जीवद्वैतम ईशद्वैतात विवेचितम, ह्या जीवद्वैताचा ईशद्वैतापासून पृथक्करण करावं. आणि पृथक्करण करून थांबावं का? नाही. येत आत्मा तो आत्मा याची ठाई देखीजे देहीचा धर्म देही, असं पाहू हे आत्मा आहे आणि हा अनात्मा आहे, असं पाहून आत्मा आणि मी एकच आहे त्याला आत्मत्वाने जाणावं. आणि असं जाणलं असता असो ना मुक्त प्रकार हा जीवनमुक्ती हे पराकाष्ठा. ही काय जीवनमुक्तीची सहा काष्ठा सहा परागती. पराकाष्ठानाम निरतिशय पर्यवसान भूमी, याच्यापेक्षा अतिशय कोणती दुसरी अवस्था, श्रेष्ठ अशी अवस्था नाही. निरतिशय याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणती अवस्था नाही. निरतिशय पर्यवसान भूमी, ही अशी श्रेष्ठ अशी अधिक कोणची भूमी नसल्यामुळे ही श्रेष्ठ अवस्था आहे. जीवद्वैतस्य नाम मनोमय प्रपंचस्य विवर्जनात नाम परित्यागात. आणि हे जे काय मनोमय प्रपंच आहे त्याच्या परित्यागामुळे जी प्राप्त होते, लभ्यते नाम प्राप्यते. अतः, आणि म्हणूनच अतः कारणात नाम यस्मात तस्मात कारणात, त्याच कारणाने इदम नाम जीवद्वैतम ईशद्वैतात नाम ईश्वर सृष्ट द्वैतात विवेचितम नाम विविच्य नाम पृथकृत्य प्रदर्शितम इत्यर्थः. हे जे काय जीवद्वैत आहे ते जीवद्वैत ईश्वर सृष्ट द्वैतापेक्षा विवेचितम नाम त्याचं पृथक्करण केलं असता जे उर्वरित तत्व अवशिष्ट राहतं, सर्व बाधेन यत्किंचित अवशिष्यते तदेव तत् नाही तदेव अहम इति निश्चित्य, असं केलं असता ती जीवनमुक्तीची सहा काष्ठा सहा परागती आहे. असो यथामती यथा अवकाश श्रीगुरूंच्या मुखातून
जे आलं ते कासवीच्या दृष्टीने श्री गुरूंनी कृपा केली आणि म्हणून आपल्या पुढे फक्त वाणी वेगळं आहे. श्री गुरूंच्या मुखातून बोलण्याच्या ऐवजी माझ्या मुखातून श्री गुरुच बोलले. याच्यामध्ये जे योग्य आहे ते त्यांचं आहे आणि जे अयोग्य आहे ते माझं आहे. झालेली सेवा ज्यांच्यामुळे बोलण्याचा योग आला त्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो, कारण थांबल्याशिवाय ती गती आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी थांबू.